महाराष्ट्राच्या ठाण्यात आज इथे जे घडलं ते पाहून छाती धडकते। एका वयोवृद्ध माणसाला रस्त्यावर बेदम मारहाण आणि चोपलं जातंय एका परप्रांतीय माणसाकडनं। त्याच्या अंगावर धावून जातोय काय, शिवाय देतोय काय, मारतोय काय आणि तो वृद्ध माणूस खाली कोसळतोय। हे कुठल्या चित्रपटाचं दृश्य नाहीये, हे ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयाबाहेरचं वास्तव आहे। मुंबईमध्ये नेमकं काय चाललंय हो आणि काय घडलंय नक्की या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये? तर सोमवारी सायंकाळची वेळ होती। ज्युपिटर रुग्णालयाबाहेर एक वृद्ध नागरिक उभे होते, सोबत एक वृद्ध महिला सुद्धा होती। त्यांचा आणि एका ओला चालकाचा किरकोळ वाद झाला। कशावरून? तर एखाद्या क्षुल्लक कारणावरून की रस्त्यावर ठुंकू नको, कचरा टाकू नको। पण तो वाद काही क्षणातच विकोपाला गेला आणि त्या परप्रांतीय चालकाने जे केलं ते पाहून रक्त उसळतंय। तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय, बघितलाय। शिव्यांची लाखोली वाहत त्याने त्या वयोवृद्ध व्यक्तीला बेधम मारहाण सुरू केली। वृद्ध माणूस खाली कोसळला, जखमी झाला। सोबत असलेल्या वृद्ध महिलेने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। आजूबाजूचे नागरिक ओरडले, पण त्या नराधमाने कुणाचंही ऐकलं नाही, मारहाण सुरूच ठेवली। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हे सगळं त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केलं, परंतु मदतीसाठी कोणीही मध्ये आलेलं नाही। व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झालाय, कारण हा फक्त एका वृद्धावरचा हल्ला नाहीये, हा महाराष्ट्राच्या माणुसकीवरचा हल्ला आहे। आपल्या आईबापाच्या वयाच्या माणसाला रस्त्यावर असं तुडवायचं आणि निघून जायचं, महाराष्ट्रात राहायचं, इथली रोजीरोटी खायची आणि इथल्याच वृद्धांना मारायचं, इथल्याच नागरिकांना धमकी द्यायची। हे महाराष्ट्रात चालू काय आहे हे खपवून घेणार नाही। इथली जनता आता हे सर्व बघतीये। कारवाई झाली, पण पुरेशी आहे का हो? व्हायरल व्हिडिओची दखल घेत शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या चालकाचा शोध घेतला, त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलं। परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू जरी केली असली, तपास सुरू जरी झाला असला, पण आमचा प्रश्न आहे, फक्त ही अटक पुरेशी आहे का? या माणसाला जामीन मिळता कामा नये। याची वकिली जर महाराष्ट्रातल्या माणसाने घेतली तर ती एक शर्मनाक गोष्ट आहे। याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच हवी आणि ओला कंपनीनेही या चालकावर तात्काळ कारवाई करायला हवी। याला कामावरनं काढून टाकलं पाहिजे, कारण अशा माणसाच्या हातात जर गाडी दिली जाते आणि महाराष्ट्रातले नागरिक सुरक्षित राहतात का? ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अरणीवर आलेला आहे। वृद्ध नागरिक सुरक्षित नाहीत, हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि तेही परप्रांतीयांकडनं। महाराष्ट्र सरकारने, पोलीस यंत्रणेने आणि प्रशासनाने स्पष्ट संदेश द्यायला हवा। आणि विशेषतः महाराष्ट्राचे जे काही मनसे असेल किंवा महाराष्ट्रावर प्रेम करणारे लोक आहेत, ते करतायत काय? महाराष्ट्रात येऊन इथल्या माणसांवर हात उचलणाऱ्यांना इथे थारा नाहीये। हा आवाज तुम्ही उठवा, हा व्हिडिओ शेअर करा। आणि तुम्हाला काय वाटतंय, परप्रांतीय हे जे काही करतायत कृत्य, याला जबाबदार कोण आहे?